हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो हा आहे आज माझा सेकंड डे लुक. सेकंड डे ॲक्च्युली थर्ड डे बोलायला लागेल. थर्ड डे लुक. आता आम्ही चाललो जयगड किल्ला बघायला. हा आहे माझा आजचा अटायर. सो आज आहे आमचा डे 3. सो डे 3 आहे आणि मी ठरवलं की पंजाबी ड्रेसच घालायचे. कारण गणपती पोहायला आलं तर जरा आपलं इंडियन अटायर करायचं. सो हा आहे माझा लुक. मला सांगा कमेंट डाऊन कसा वाटला. आणि आता आपण ब्रेकफास्ट करायला जाऊया. ब्रेकफास्टचा प्लेस बघूया कुठे आहे ते. पहिला आपण जाऊया, लेट होईल नाही तर. सो आता आम्ही हॉटेल समाधानला आलो आहे. तिकडे ब्रेड पॅटिस चांगलं मिळतं आणि इडली वगैरे ऑर्डर केली आहे. बघूया आता त्याची टेस्ट वगैरे कशी. ॲक्च्युली आम्ही बघितलं यूट्यूबवर, चांगला आहे असं ऐकलं म्हणून इथे आलो आहे. सो आल्यावर टेस्ट कशी ती खायचं. मिसळपाव आली आहे. जसा येतं ऑर्डर तसं आम्ही करतोय. खातो? भूक लागली? इडली खाणार? इडली खाऊया? इडली खातो ना? ठीक आहे, इडली खाऊया आपण. हा, अशा प्रकारे सगळेजण आपापल्या प्लेटवर तुटून पडले. ॲज युजल मटकीची उसळ असते, पण इथे वाटाण्याची उसळ आहे आणि टेस्टी आहे. जास्त तिखट नाही आहे. टेस्ट पण छान आहे. पाव पण फ्रेश आहेत. इवन पाव पॅटीस पण छान नाही. अजून पाव पॅटीस कोणी ट्राय नाही केलं. सो असा हा आमचा नाश्ता आम्ही संपवतो आणि जयगडच्या दिशेने रवाना होतो. सो भेटूया जयगडला. आता आम्ही जयगडकडे चाललेलो आहोत आणि मी फ्रंट सीट मिळवली आहे. मिळवली आहे. येस. नवऱ्याला सतवला तर भावाला सतवायला आली. हे व्हिडिओ टाकू का? हा काय? अरे हसतो ना. समुद्रात असतील तेव्हा घे. आता वाव ना, सही आहे. चल गाडी हे साईडला लावून बसूया. हा गणपतीपुळ्याचा बीच म्हणजे रस्त्याला लागून. हो, एक नंबर. विमान तुला समुद्र. वाव, बीचवर जायचं. येस, काय सुंदर आहे ना. पण रस्त्याला लागून समुद्र. वा, असा कोस्टल रोड होणार आहे ना मुंबईला पण. गणपतीपुळ्याची छोटी छोटी पोरं शाळेतली गेली. वर्ग जरा सही आहे ना. ही मुलं शाळेत चालली आहेत की घरी चालली आहेत मला माहित नाही, पण एवढा रस्ता ते चालत जाणार आहेत. जितके व्हिडिओ काढाल तितके कमी आहे. एवढे सुंदर सुंदर दृश्य आहेत रस्त्याला लागून. समुद्र, इतका सुंदर व्ह्यू. बाहेर प्रचंड ऊन आहे म्हणून माझा भाऊ सनस्क्रीन लावते. सनस्क्रीन कसं रे, दाखव. हो, ओके. सो इथे भरपूर, दुपारचे किती वाजल्यात? 12 वाजल्यात आणि आम्ही आता जयगड किल्ल्याला आलो आहोत. ह्याचं सनस्क्रीन लावून होते. गाडी पार्क झाली आहे. आता आपण पुढे जाऊया. हा, त्याला कळतं तिकडे. विवान चिडलो तू. बीचवर आपण संध्याकाळी जाऊ. ह्याला अख्खा दिवस बीचवरच जायचं असतं. आपण बीचवर संध्याकाळी जाऊ खेळणी घेऊन. आता आपण किल्ला बघायला जायचं. काय करायचं? आधी हाय पाय. हा किल्ला नाही बघणार, पण आम्ही बघणार. आता गाडी पार्किंग करूया आणि समोरच किल्ला आहे बघायचा. ते किल्ला आहे. बोर कुठे काढला? बोर तिकडे बोर होता. बोर दाखव. मला दाखव. चल आपण बोर बघायला जाऊया. चल आपण बघूया. माझ्या जुगाडू आईला इकडे बोर सापडली आहे. बोराचं झाड. सो आता आम्ही बोर असंच मस्ती म्हणून बोर होतं. कुठलं पिकलेलं आहे का? एक आजी आजी सगळी कच्ची आहेत बोर ना. मस्त झाडं. मला पण दे. इकडे दे, मला दे. एक दे, एक बोर दे आजीला. सगळे कच्चे. चला नको.
बाबू कच्ची आहेत. हा घे. सो विवानला खेळायला 2 कच्ची बोरं मिळाली आहेत आणि आता पुढे जाऊया. चला. असा काहीसा परिसर आहे इकडे. किल्ल्याच्या जवळ थोडंफार खाण्यापिण्याची सोय आहे. आणि इथे सो हा आहे किल्ल्याच्या आतला परिसर. इकडची हिस्ट्री कुठे लिहिलेली आहे मला माहित नाही. जयगडची किल्ल्याची हिस्ट्री लिहिलेली असेल कुठेतरी पुढे. असा ह्यूज परिसर आहे मस्त. इकडची सर्वात आवडलेली गोष्ट सांगू काय? शांतता. शांतता जी आपल्याला सिटीमध्ये नाही मिळत. गड किल्ल्यांमध्ये गेल्यावरची शांतता असते ना, आणि तिकडचं वातावरण सही आहे. भर दुपारी पण तो थंडावा जाणवतोय ना सह्यांच्या सावलीमध्ये. तर बघूया, इकडे हिस्ट्री पण लिहिलेली आहे वाटतं. मजा आली तुला? विवानला मज्जा आली एकदम. चल. हा हा. वाव. पायाला लागेल ना तुझ्या. ये मी तुला उचलते. ये उचलू. वाव. इथून समुद्र दिसतो ना वरून. गड किल्ला. वाव. ते कंपनी आहे वाटतं साईडला. जिंदाल कंपनी. काही असं दिसतं. एकदम त्याच्या साईडने चाल. हो हो. माझी आई ॲज युजल घाबरते. हळूहळू चाला, साईडने चाला. इथे परत का आला तू? तुला आवडते थंडावासाठी आला. थंड. हे बघ विवानची मस्ती. काय बोलतात? बोल. मला इकडे हिस्ट्री वगैरे कुठे दिसली नाही आहे, तरी आम्ही फाइंड आउट करतोय की या गड किल्ल्याची हिस्ट्री कुठे. गबरे. हा ते बघ तिकडे आहे वाटतं. ती बघ. हा आता पण हिस्ट्री पण जरा वाचूया. मला आवडतं असं काय काय इतिहासाची रिलेटेड असेल तर. होऊ दे होऊ दे. मग काय मला वाटतं शौचालय आहे वाटतं त्या काळचं ना. हिस्ट्री आहे जयगड. काय हा सॉरी. जयगड हा जलदुर्ग असून त्याची उंची 13व्या शतकातला आहे ना. राजा भोज याने उभारला असावा आहे ना. संदर्भ आहे, प्रूफ नाही आहे काहीच. नायकांचा अंमल किल्ल्यावर बराच काळ होता. कोणाचा? नाईक. नाईकांचा किल्ला आहे. ओके. 16 अखेरीस विजापूरच्या कान्होजी किल्ला ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 1661 साली राजापूर मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली. त्यावेळी त्यांनी संगमेश्वर परिसरातील अनेक ठिकाणी ताब्यात घेतली होती. तेव्हा जयगड आणि विजयगड हे किल्ले ताब्यात घेतले असावे. शिवाजी महाराजांनी. आता इकडे गणपतीचं मंदिर आहे मध्यभागी. किल्ल्याच्या मध्यभागीच गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. सो आपण दर्शन घेऊया. नमो कर गणपती बाप्पाला. जा नमो कर. मग गणपती बाप्पाला नमो करायचं ना. चल हात जोड. सो आता आमचं जयगड किल्ला पाहून झालाय. आता आम्ही चाललो आहोत लाईट हाऊसला आणि तिथून पुढे पण
बऱ्याच गोष्टी आहेत त्या बघूया आपण. अजून पण गोष्टी आहेत आतमध्ये. बाहेरच एक्झॅक्ट एंट्रीच्या बाजूलाच एक दरवाजा आहे, तिथून पण काहीतरी व्ह्यू आहे वाटतं. सो बघूया, तिथे पण जाऊन बघूया. मंदिर आणि गाव आहे. जाऊया आता लाईट हाऊसला. चला, स्वप्नात लाईट हाऊसलाच जाऊया. इथे काही व्ह्यूज सही होते पण ना, मस्त. ऊन भयंकर आहे. सो जरा ड्रिंक्स ब्रेक. कोकम सरबत अगेन. आवळा सरबत पण आहे ना, तर मला कोकम सरबतच घेऊया. ठीक आहे. सो जरा ड्रिंक्स ब्रेक घेऊया आणि मग जाऊया लाईट हाऊसला. बस. आम्ही जाणार होतो लाईट हाऊसला, पण आमचा गुगल मॅप चुकला आणि आम्ही आलो आहोत कराडेश्वर मंदिरात. सो माहीत नाही हे कसं काय झालं, पण लकीली आम्हाला आमची गाडी इथे वळली आहे मंदिराकडे. सो मंदिराचं दर्शन घ्यायचं आमचं ठरलं आहे. जाऊया मंदिराचं दर्शन घेऊया. कराटेश्वर देवस्थान. म्हणजे स्ट्रेंज आहे, अचानक आमची गाडी इकडे वळली. आमचं ठरलं नव्हतं इथे यायचं. गुगल मॅपवर टाकलं होतं लाईट हाऊस आणि अचानक इथे गाडी आली. सो जायचं आहे, मला दर्शन घ्यायचं आहे. पण सही ना, गुगल मॅप चुकला. गुगल मॅप चुकला नाही, मग आम्ही रस्ता नाही बघितला, आम्ही सरळ चालत गेले त्या गाडीच्या मागे. तेच ना, तुम्ही बघितलं नाही ते महत्वाचं आहे, की तुम्हाला मंदिराने स्वतः सांगितलं या दर्शन घ्यायला या. ह्याला बोलतात, काय बोलतात त्याला, प्रचिती. महादेवाचंच मंदिर आहे ना कराटेश्वर. सकाळचा व्ह्यू आहे इकडचा. वेडिंग शूट पण चालू आहे. प्री वेडिंग चालू आहे. हात जोड. नमोकर नमोकर नमोकर. स्वतः आम्ही कराटेश्वर देवाच्या मंदिरात होतो आणि आम्ही दर्शन घेतलंय. महादेवाचं मंदिर आहे आणि आम्हाला गाभाऱ्यात जायचं होतं ॲक्च्युली, पण गाभाऱ्यात सहसा जाता येत नाही. गाभाऱ्यात जाण्यासाठी तुम्हाला 2 दिवस उपवास करावा लागतो, तरच तुम्ही त्या गाभाऱ्यात आतमध्ये महादेवाचं दर्शन घेऊ शकता, शिवपिंडीचं दर्शन घेऊ शकता, असं त्यांनी आम्हाला सांगितलं पुजाऱ्यांनी. स्वतः आम्ही बाहेरून प्रदक्षिणा करतोय. पण प्रदक्षिणा होणार कशी इथून? आणि इथून उतरला पायऱ्या उतरून ते खाली असा एक मस्त व्ह्यू आहे समुद्राकडे जाण्यासाठी. ते पण मी चुकवणार नाहीये, तो पण व्ह्यू आम्ही बघणार आहोत. वाव, मला तर अजिबात वाटलं नव्हतं. थँक गॉड मी रस्ता चुकली. लाईट हाऊसच्या आधी इथे आले, नाहीतर एवढा ब्युटिफुल व्ह्यू मिस केला असता. थँक्यू कराटेश्वर महाराज. स्वतः आम्ही खाली उतरतोय मस्तपैकी. दर्शन घेऊया. हे पण जागृत देवस्थान आहे वाटतं, कारण त्यांनी गाभाऱ्यात जाऊ दिलं नाही आम्हाला अजिबात. मांसाहार वगैरे केलेला असेल तर ते नाही जाऊ देत आतमध्ये. 2 दिवस उपवास करावा लागणार, तरच तुम्ही गाभाऱ्यात जाऊ शकता. हे झऱ्याचं पाणी येतं डायरेक्ट. जरा म्हणजे सगळं झिरपतं ना पाणी. मस्त व्ह्यू आहे ना एकदम. सो तुम्ही सुद्धा जर
लाईट हाऊस बघायला येणार असाल गणपतीपुळेला तर त्याचा टायमिंग आहे संध्याकाळी 4 ते 5, फक्त 1 तास. सो आम्हाला ते बघायला नाही मिळालं. सो आम्ही गेटवर आता रिटर्न चाललो आहे. पण आता कुठे जायचं? गणपती मंदिर JSW. ओके, आता आम्ही चाललो गणपती मंदिर JSW. सो प्लॅन चेंज, तिकडे जाऊया. काय तू त्याला बीचवरच जायचं. सो गाईज आता लाईट हाऊसचा प्लॅन तर ड्रॉप केला आम्ही, कारण ऑलरेडी लेट होईल तिकडे जाताना, कारण 4 वाजता टाईम आहे आणि आता 1च वाजले. सो आम्ही जय विनायक मंदिर इकडे आलो. JSWने जे इकडे डेव्हलप केलं आहे ते आपण बघूया. असं इकडे पार्किंग आहे आणि ते मंदिर आहे जय विनायक मंदिर. सो आपण जरा दर्शन घेऊया आणि बघूया कसं आहे ते. ही एंट्री आहे आणि सुंदर असं झाडांनी व्यापलेला रस्ता आहे आणि समोरच मंदिर आहे. वा, बरं सुंदर. सो एकदम फोटोजेनिक आहे हा प्लेस. हा आहे मंदिराच्या आवारातला परिसर. सो खरंच विलोभनीय, आता मला मराठी शब्द येतात खूप चांगले चांगले. विलोभनीय एकदम असं शांत, असं माणसाचं मन तृप्त होईल बघून. इतकं सुंदर दृश्य आहे. शांतता, अशी शांततेसाठी ॲक्च्युली आपण जास्त हुरळून जातो अशा दृश्यांना, कारण आपण मुंबईकर आहोत आणि मुंबईकरांना अशी शांतता, असं सुंदर दृश्य बघायला खूप कमी मिळतं. सो खूप छान आहे. वेदर पण छान आहे, वातावरण पण शांत आहे. मंदिरात आल्याचा तो एक निरामय आनंद होतो, तोही भारी वाटतं. सो आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. आणि JSWने मस्त एकदम पर्यटकांना जसं हवं आहे तसं एक म्हणजे डेव्हलप केलं आहे. सो घ्यायला हवं, विजिट करायला हवं. त्या पाण्याचा हौद आहे वाटतं, हौद. कलरफुल मासे आहेत, दाखवतो मला. सो आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊया. सो आपलं आता गणपती दर्शन झालंय. आता आपण जाऊया. ऑलरेडी 1:45 वाजले. सो आता कडाक्याची भूक लागली आहे. असं आहे का? नाही, भरपूर नाश्ता झालेला, पण आता लंच करायचा म्हणून आम्ही चाललोय मेहेंदळेमध्ये. सो आज मंगळवार आहे आणि आम्ही शाकाहारी जेवणार आहोत. सो तू सर्च केलेला मेहेंदळे ना, स्वाद मेहेंदळे, तिथे उत्तम शाकाहारी जेवण मिळते. आमरस वगैरे मिळतं, तो तिकडे आम्ही जाणार आहोत. सो स्टे ट्यून राहा, व्हिडिओ बघत राहा. आणि आम्ही आता ड्राईव्ह करणार आहोत आणि आपण डायरेक्ट हॉटेलमध्ये भेटूया. सो आता आमचा मेहेंदळचा प्लॅन ड्रॉप झालाय, कारण वेटिंग भरपूर आहे. सो खूप उशीर झालाय. त्यांनी सांगितलं की आता वेटिंग भरपूर जास्त आहे. सो आमचं 3 वाजता क्लोज होणार आहे. सो त्यांनी आम्हाला असं कार्ड दिलंय आणि सांगितलं की तुम्हाला जर रात्री ट्राय करायचं असेल तर आम्ही कॉल करा आम्हाला, आम्ही तुमच्यासाठी सीट बुक करतो. सो रात्री ट्राय करूया. आता बघूया इथे जवळपासच कुठे नॉर्मल रेस्टॉरंट आहे का आणि तिथे लंच करूया. ठीक आहे, मग आता दुसरीकडे कुठेतरी बघूया. सो मेहेंदळेमधला प्लॅन आम्ही विंगला करणार आहोत. आणि आता आम्ही आलो आहोत गणपतीपुळेच्या रस्त्यावरच एक आहे भाऊ जोशी भोजनालय म्हणून, जिकडे महाराष्ट्रीयन, पंजाबी, जैन डिशेस सगळं मिळतं. सो बघूया आता इकडचा फूड. आम्ही एकदमच काही ठरवलं नव्हतं इथे यायचं, पण आता बघूया इथे कसं आहे फूडची टेस्ट. सो असं काहीचं ॲम्बियन्स आहे, सिम्पल एकदम. सिटिंग एरिया वगैरे असं काही हायफाय नाही आहे, सिम्पल आहे. सो हे भाऊ जोशी भोजनालय आहे. असं रेट्स एकदम रिझनेबल आहे. गणपती बाप्पाला आणि इकडे माझ्याकडे आहे. गणपती बाप्पा. नॉर्मल आहे पण चांगली आहे.
बेसन आणि कोथिंबीरचं प्रमाण परफेक्ट. हे बघ, कुठे घरी कोथिंबीर वडे खाणं आणि कुठेतरी जाऊन खाण्यात फरक आहे ना. सो इथे एकदम सिम्पल जेवण आहे. डाळिंबी उसळ, वांगी मसाला, कुळीथ आणि भाजणीचे वडे आहेत ना, आणि चपाती आणि मसाला चास. असं सिम्पल असं जेवण मागवलं आम्ही. आता आम्ही लंच करतो आणि संध्याकाळी कुठे जायचं त्याचं प्लॅनिंग करूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया. तोपर्यंत या. कसं आहे टेस्टिंगला जेवण? चांगलं आहे, घरगुती ना, एकदम व्यवस्थित. सो ट्राय करू शकता तुम्ही गणपतीपुळ्याला आलात तर. इथे एकदम घरगुती असं जेवण आहे आणि रिझनेबल रेटमध्ये. आता पेटपूजा झाली आहे. आता थोड्या वेळ रूमवर जाऊन रेस्ट करायचा अर्धा पाऊण तास आणि त्याच्यानंतर आम्ही बीचवर जाणार आहोत. संध्याकाळ बीचवर स्पेंड करणार आणि मग पुढचा प्लॅन करूया. पण इकडचं जेवण खूप चांगलं होतं आणि जवळजवळ 2000 रुपयामध्ये आपण मुंबईला लिटरली 3 ते 4 पर्यंत डिशेस खातो. पण इथे आम्ही लिटरली भरपूर म्हणजे भरपूर खाल्लं. काय काय खाल्लं आम्ही दाखवतोय. मोदक, खरवस, बैंगन मसाला, म्हणजे अनलिमिटेड. म्हणजे डाळिंबी उसळ वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आम्ही ट्राय केल्या. कोथिंबीर वडी, स्पेशली कोथिंबीर वडी पण छान होती. सो जर तुम्ही गणपतीपुळ्याला आला आणि तुम्हाला व्हेज ट्राय करायचं आहे, जसं मेहेंदळेचा अजून मी फूड ट्राय नाही केलं, ते रात्री करणार आहे. पण इथे आम्ही सहजच आलो होतो, म्हणजे सर्च करत. सो इथे मला आवडलंय फूड, चांगलं होतं. तुम्ही ट्राय करू शकता. चला आता आपण थोडा रेस्ट करून बीचवर जाऊया. संध्याकाळी भेटूया बीचवर. सो आता क्विक 45 मिनिट्सचा रेस्ट करून आम्ही सगळे बॉईज रेडी आहेत बीचवर पोहायला जायला. सगळे एकदम सज्ज झाले. विवानला पण घेऊन जाणार तुम्ही? विवानला पण घेऊन जाणार पोहायला? हो बोलतात. तू जाणार आहे पोहायला? मातीमध्ये खेळायचं? हो, ओके चला. विवानची खेळणी सगळं घेऊन आम्ही आता बीचवर चाललोय. बघूया आता बीचवर मस्त वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पण आहेत. थोडा अंधार पण नाही झाला अजून. किती 4:45 झाल्यात आता. सो बऱ्यापैकी उजेड आहे. आपण मज्जा करूया जरा बीचवर जाऊन. सो आम्ही मालगुंड बीचवर आलेत. मस्त नारळ पाणी वगैरे आहे. जास्त हे नाही आहे इकडे. नॉर्मल वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहेत. पॅरासेलिंग वगैरे. फुल बॉईज एकदम फुल फॉर्म मध्ये आहेत. विवान आदित्य, चेतन आणि संकेत तिकडे पोहण्याची मजा घेत आहेत आणि विवान आई वगैरे तिकडे बसल्यात. खेळतोय विवान आमचा. इकडे खेळायला बसलाय. मला वाळू भेटली आहे. सो आता आमची इव्हिनिंग तर अशी स्पेंड होणार आहे. पुढचा प्लॅन अजून काही ठरवला नाहीये. बघूया. त्याने पोहायला स्टार्ट केलं. आम्ही पण जरा बीचवर मस्त निळाशार समुद्रामध्ये टाइमपास करतो. काय ते पण ठेवायला लागेल ना. म्हणजे मी काय तुमचं टी शर्ट, चष्मा हे सगळं सांभाळायला चड्ड्या पण काढून जायचंय मला. ते आठवलं मला. हा का? हा चल. मस्त इकडे एन्जॉय चाललाय सगळ्यांचा. आणि मी पण माझ्या बाबूबरोबर जाते तिकडे खेळायला. मस्त याच्याबरोबर.
आणि आपण संध्याकाळी आता रात्री भेटूया. खेळायला बसलाय विमान. कसा मोदक बनवत होता. इकडे विमान खेळतोय मस्त त्याच्या ट्रक सोबत आणि खेळण्यांसोबत. तिथे आदित्य आणि चेतन वगैरे सगळे पोहायला गेलेत समुद्रात आणि इकडे सगळं मस्त चालू आहे आणि आम्ही इकडे चिल मारतोय. मी बाजारात आलोय का. आता बीच वरून जस्ट निघालो. इथे आपलं मुरली वगैरे सगळं आहे. 750 प्रॉपर बाजार आहे इकडे. भरपूर लोक आहेत. 750 एक पीस आहे. 550 बोलतो. हे फणसाचं हे शिवणीचं 550 750. हे 300 वाले पलीकडचे. ह्या 300 वाला काय घेते घेते. हा कोकणी बाजार आहे बहुतेक. आय डोंट नो अबाउट इट. काय हा बाजार आहे. सो आता आम्ही बीचवर आणि बाजारात जरा फिरून आलो. आता आम्ही ठरवलं दोघींनी की आम्ही जरा मंदिराचं मंगळवार आहे पुन्हा एकदा दर्शन घेऊया आणि बाकीची मंडळी गेली आंघोळ करायला घरी म्हणजे रूमवर. सो आता आम्ही जरा जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि तिथे प्रसाद सुद्धा मिळतो. त्या दिवशी प्रसादाला आम्हाला प्रसाद मिळाला नव्हता. सो आता आपण प्रसाद पण घेऊया. आम्ही दुसऱ्यांदा दर्शन घ्यायला चालला मंगळवार आहे म्हणून. आता याच्यापुढे कॅमेरा लावून नाही. मी आधी पण सांगितलं. स्वतः आमचं दर्शन झालंय. प्रसादाची लाईन आहे. प्रसाद घेऊया. त्या दिवशी आम्हाला प्रसाद मिळाला नव्हता. स्वतः प्रसाद घेऊया. हे बघा अशी लाईन आहे. एवढी लाईन आहे. प्रसाद मिळाला. प्रसाद टेस्ट करून बघूया. पुलाव आहे. नॉर्मल आपला प्रसादाची चव वेगळीच असते. तशी वेगळीच चव आहे. लोणचं आहे आणि शिरा दिलेला आहे. आणि कंटिन्यू लाईन आहे ना 10-10 मिनिटांनी सरकत असते आणि एवढे भक्तजण येतात. म्हणजे यांचा टायमिंग असतो 8:15 पर्यंतच प्रसाद असतो. त्याच्यानंतर प्रसाद कंटिन्यू करत नाही हे लोक. तर तुम्ही जर दर्शनाला येत असाल संध्याकाळच्या टायमाला तर ट्राय करा की प्रसादाच्या दरम्यान नाही. कारण एवढ्या लांब तुम्ही येणार आणि प्रसाद नाही खाणार तर मग कसं होणार. सो 8:15 पर्यंत लास्ट प्रसाद असतो. त्यांना 8:45 आरती असते. सो आता आपण प्रसाद घेतलाय. त्याच्यानंतर आपण रूमवर जाऊया आणि पुढचा काय प्लॅन आहे तो बघूया. तुम्ही डिनरला जायचं असेल किंवा मेहेंदळेमध्ये आम्हाला सीट मिळते की नाही ते बघायचं आहे मला. की वेटिंगमध्येच आहेत अजूनही ते लोक. सो व्हिडिओ आपण नंतर कंटिन्यू करूया. आता माझ्या आईने शेवटी विवांसाठी ट्रक घेतलाय. ती ऐकत नाही. तुझा ट्रक दाखव. आता विमान बघून खुश होणार आहे ट्रक. आता फायनली आम्ही डिनरसाठी मेहेंदळेमध्ये आलो आहोत आणि आत्ता सुद्धा 25 मिनिटं वेटिंग आहे. सो एवढं काय एवढं चांगलं एवढं टेस्ट खरंच सावडीच आहे. चांगली आहे का मला पाहायचं आहे. सो आता बघूया 25 मिनिटं वेट करूया आणि मग आतमध्ये जाऊया. तोपर्यंत तुम्ही सुद्धा वेट करा. सो असं वेटिंग एरिया आणि इथं असं फायनली एक 30 to 40 मिनिट्स नंतर आमचा नंबर लागला आणि आता आम्ही थाळी ऑर्डर केला आहे. थाळी ऑर्डर केली आहे. तेव्हा हे मेहेंदळेचा मेनू कार्ड तिकडे रिझनेबल आहे सगळं आणि असं आहे इकडचा ॲम्बियन्स. आता आपण ऑर्डर केली ऑलरेडी. थाळी ऑर्डर केली आहे. स्वाद थाळी 140 रुपीजची. त्याच्यामध्ये आहे पोळी भाजी उसळ आमटी हे सगळं. गरम गरम थाळी आली आहे. त्याच्यामध्ये चवळीची भाजी डाळ आहे. इकडे डाळ ही आहे. ताक आहे वाटतं ताक आणि भेंडीची भाजी कोशिंबीर पापड आणि चपाती. आणि हा आहे आमचा स्वाद स्पेशल मोदक. खाणार तू मोदक खाणार. येस तू श्रीखंड खाणार आहे ना. आम्ही स्वाद स्पेशल श्रीखंड आणि आमरस पण मागवणार आहोत. सो आता आपण थाळी संपवूया. सो आता थाळी संपवूया आणि आता उद्या भेटूया.
कारण उद्या आम्ही करणार आहोत परतीचा प्रवास आणि परतीच्या प्रवासामध्ये पण अजून काही गोष्टी राहिल्यात त्या सुद्धा पाहणार आहोत. सो भेटूया उद्या. टिल देन बाय बाय.